आता तर ठेव सुरू करा. ठेव. सपचरण सरोजं सान्द्र नीलाभूताद्वं जगद्हित पाणि मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदनं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जी अध्याय वेद प्रतिप्राते जय जय सस्मिता आत्मरूपा देवा तुझे गणेश सकल आत्मति प्रकाश मने दास अवतारी ज्योती मनोजन मार्ग तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतान्वरित वातात्मजं वानयोर्थ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरबिंदु समाकार्य परब्रह्म स्वरूपने वासरास पिठ्याले सरस्वती नमस्ते विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत जय जय समचरण प्रस्तुत प्राप्त प्रसंग जाऊचे सुप्रसिद्ध जगद्गुरु जगद्गुरूने वैराग्याचे प्रसिद्ध यांनी अखंड संसाराची नैष्ण जगाच्या कल्याणात सुद्धा गाथा लिहि स्वराज्याक्ष छत्रपती शिवाजी आद्य गुरु श्री तुकारामांचा फार जण संतू चार जण कीर्तन रूपी सेवक ठरवले अभंग विठ्ठल 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 प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करताना आवडलेले अभंग तुकारामांच्या संतापना प्रकरणात जवळपास सर्वांच्या परिचय या अभंगात तुकाराम संतांच्या पायी सुख असलं विठ्ठल 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 प्लस तेव्हा जगाकडे पाहिले तर असे दिसे सर्व प्राणी मान झटपट एकाच गोष्ट ती म्हणजे सुख स्वतःला दुःख असे कोणा वाटत नाही त्यासाठी संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम कोदलो मेशुमी पाठी लागे ओठाळ जन्मचा सदैवाचा जो बाप उपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारीन एकदाचा प्रसंग असा पडला माऊली भिक्षा मागत गावात गेली पहिल्याही घरी भिक्षा मिळाली नाही दुसऱ्याही घरी भिक्षा मिळाली एरती मायके दुःखाच्या इथून आई आधी आमकी आडपसी पहिल्या घरी भिक्षा मिळाली नाही दुसऱ्या घर नाही तिसऱ्या घर नाही चौथ्या घर पाचव्या घरी जावं एका बेसकार मुलांनी यावं माऊलीचे धुवून टाकावं माऊली इतका आनंद इतका माऊली स्टेप टाकून तेवढं ऐसो बाकीचं मिळेल ए संन्यासाच्या मला कुठे निघालंच अहो माझी मुक्ताई चार दिवस उपाशी आहे म्हणून अन्नानं करत अन्नानं मरत योगी पावन मनाचा साया परात जनांचा विश्वरागे झाली तर ना मग एकदाचा प्रसंग एकदा का माऊली आपल्या नष्ट झाले म्हणून माऊलीला इतका राग मला सुद्धा टाकला तेवढ्या इसबाक्स नाही अहो सणासुद्धा मला कुठेही गायला मग खाली सांडून द्यावं पाणी खेळून द्यावं माऊलीने इतका राग माऊली लढत त्या कुटीची ताटी बंद केली ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा तुम्ही अनाथाची महा तुम्हाला अनाथाची महा म्हणतो आम्ही योगी पावन मनांचा साया परात जनांचा विश्वरागे झाले तरणी आणि मग एखादा व्यक्ती जर तुम्हाला दिलाच नसेल आणि मग
जरा छोटीशी मुक्ताई सगळे बघितले तिने. आणि दारात होती, आई तू येऊ नको एका डोळ्याने आंधी आस, आई तू येऊ नको एका डोळ्याने आंधी आस, कशाला गेली आई तू. आणि मग तिने बघितले दारात ती छोटीशी लहान लहान लेकरं होती. तिला मग पाहिले, ए भिकारणी, कोणती भिकारणी आहे, झाड हाटीतून. कशाला घरी देते कशाला दोरी जाते ते कचकन बांधते फाशी देते. म्हणजेच कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण राखेल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण राखेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवस तू वारी कशी केली, 9 महिने 9 दिवस तू वारी कशी केली, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण राखेल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण राखेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवस तू वारी कशी केली, 9 महिने 9 दिवस तू वारी कशी केली, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण राखेल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण राखेल तुझ्या या बाळाला. संतन के संग लागा रे, संतन के संग लागा रे, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागा रे, तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, संतन के संग लागा रे, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. झालेले पाहता शनी सुख झाल्यावर सांगतो, हा विठ्ठल बरोबर तो माधव बरोबर. बापर तुझं पाहता सामान्य दृष्टीने फिरे माघारी, माझी चिंता पायी मिठी पडली, जवळ सनिता नेणारी लवण मिळत तुका म्हणजे बडी जीवतीला पायांतोय, जीवतीला पायांतोय. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बने, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. आई तू जाऊच नको. तर मला सांगा, जोपर्यंत माणूस त्या काय होतो तर मला सांगा, जोपर्यंत तो काळ मध्यस्थात असतो, जे शुद्ध उधारे प्रसिद्ध अनाथाची मा म्हणतो आम्ही, योगी पावन मनांचा. एकदाचा प्रसंग असा पडला, एक माणूस शेतामध्ये एकदाचा प्रसंग असा, मग तुकारामाच्या उमराची झाड एकदा का म्हणते ज्ञानेश्वरा, योगी म्हणतो अंधारात दोरीवर सरप दिसतो, पण प्रत्येकास पाहतो तर दोरीत दिसतो. का दिसतो? दोरीत दिसतो. प्रत्येकास दिसतो, दोरीत दिसतो. अंधारात सरप दिसतो, पण दोरीवर पाहिलं तर काहीच नाही, दोरीत दिसतो. मला सांगा, प्रत्येकास ते कधी ना कधीतरी चिरकाल सुख सर्वांना वाटते. मला सांगा, उदाहरणार्थ जसे अंधारात दोरीवर सरप दिसतो, प्रत्येकास पाहिलं तर काहीच नाही. आजारी पडू नये, आपल्या दुःखापती नये, आपल्यासोबत असणारे बायका पोरे नाही संकट होणे,
आम्ही सर्व बायका पोरं नाही संकट चिरका चुका सर्व नाटे. तर मला सांगा बायकांना झोपलं काय? नाही झोपलं नाही ना. तर मला सांगा संसार दुःखमोर चौकडे विश्रांत नाही कुठे राहते दिवस तर मग कामं कोण लोक शिवून पाठी लागले उठा जन्माचा खरे देव नाशिवंत देव जाणार सकळ छोटेसे नन्नू नऊचा रूप पाहता लोचने लोचने सुख झाले ओ साजने रूप पाहता लोचने लोचने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल भरवा झालेले सेवा संत शिरोमणी नामदेव महाराज. आणि आता मला सांगा बायकांना झोपले नाही तर बसा 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 पक्वा झाला हे कोणता पक्वा झाला बोल कोणता वाजवा गायन करील गायन पक्वा गायन करील हे कीर्तन करायला कोणती चाल म्हणाव कोणतं गायन करा कोणती चाल म्हणाव. आणि खाली बसल्या कधी कंटाळा कीर्तन कधी सुटते काय कीर्तन कधी सुटते. खाली बसणार कीर्तन कधी सुटते पक्वाला कोणता बोल करा. आणि टाळकडी म्हणजे टाळकडी म्हणजे टाळ कधी होतं कधी ना कधीतरी हे होणार. संतर के संग लगा रे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. झालेली सेवा संत शिरोमणी नामदेव महाराज आणि माझे गुरुबंधू रमेश महाराज तसेच आमची ताई वैशालताई पाटील व झालेली व आई व देणारी आम्हाला गुरुबंधू देणारे रमेश महाराज व तसेच आमच्या ताई वैशालताई पाटील व अन्न देणारे मी आई वडील यांना मी अर्पण करतो नमस्कार करतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले गुरु वेडी वाकोडे महापराचा महाराज बने नाही विचारीला हाती काढ. ए मम्मी ते झालं बुवा आणायलो मिला मेरा और पूरा खायची.